श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. होळी हा आपल्या हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक सण मानला जातो. यंदा 24 मार्च 2024 रोजी आपण ही होळी मोठ्या उत्साहाने साजरी करणार आहोत. होळी दहनाची रात्र खूप शुभ आणि प्रभावशाली असते असं म्हटलं जातं. होळीच्या दिवशी केलेली पूजा ही फलदायी ठरते असं म्हटलं जातं. आपल्यावरची सर्व संकट, विघ्न, दुःख, दारिद्र्य दूर करण्यासाठी या दिवशी अनेक उपाय, अनेक सेवा केल्या जातात. असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावशाली उपाय आईनं आपल्या मुलांसाठी या होळीच्या दिवशी करायचा आहे. आपल्या मुलांवरून ओवाळून एक वस्तू फेकून द्यायची आहे. ही वस्तू फेकल्यामुळं आपल्या मुलाच्या विवाहामध्ये येणारे अडथळे असतील, शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये येणारे अडथळे असतील, अडचणी असतील, कोणतंही कितीही मोठं विघ्न असेल, संकट असेल, बाधा असेल किंवा ग्रहदोष, वास्तुदोष असतील तर ते दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे. त्याबरोबरच त्याला प्रत्येक कामामध्ये यशप्राप्ती होणार आहे, त्याची प्रगती होणार आहे. आता ही होळीच्या दिवशी आईनं आपल्या मुलांवरून कोणती वस्तू ओवाळून फेकून द्यायची आहे याविषयीची महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सर्वच आईवडिलांना आपल्या मुलांची विशेष काळजी असते. मग त्यांच्या शिक्षणासंबंधित असेल, नोकरी संबंधित असेल, व्यवसायासंबंधित असेल, आपल्या मुलाचा किंवा मुलीचा विवाह ठरत नसेल, आपली जर मुलं लहान असतील आणि अभ्यासामध्ये मागं पडत असतील किंवा चिडचिड करत असतील, मोठ्यांचा ऐकत नसतील, अशा प्रकारच्या अनेक चिंता आपल्या आईवडिलांना मुलांविषयी लागून राहिलेल्या असतात. आणि आपल्या मुलांवरची ही सर्व संकट, बाधा दूर करण्यासाठी आईवडील काही ना काही उपाय, सेवा करत असतात. काही उपाय, काही सेवा जर काही विशिष्ट तिथींना जर केल्या तर त्याचा आपल्याला निश्चित फळप्राप्ती होत असते, फायदा होत असतो. म्हणूनच आईनं या होळीच्या दिवशी आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे. मुलांवरून ओवाळून एक वस्तू फेकून द्यायची आहे. तर आता ही वस्तू कोणती फेकून द्यायची आहे, त्याचबरोबर कोणता उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे तर ते जाणून घेऊया. या होळीच्या दिवशी स्नानाला विशेष महत्त्व असल्यामुळे त्याचबरोबर आपल्या शरीरावरील नकारात्मकता दूर होण्यासाठी या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये सर्वांच्याच कुटुंबातील सर्वच व्यक्तींच्या गंगाजल मिसळायचं आहे, चिमूटभर हळद टाकायची आहे आणि खडे मीठ चिमूटभर टाकायचे आहे आणि या पाण्याने सर्वांनी स्नान करायचं आहे. जवळपास जर तुमच्या एखादी नदी असेल तर तिथं जाऊन स्नान केलं तरी देखील चालेल. जर नदी नसेल तर अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकून अवश्य स्नान करायचं आहे. त्याचबरोबर आपल्या घरातील नकारात्मकता दूर होण्यासाठी या दिवशी आईनं आपल्या घरातील फरशी पुसत असताना या पाण्यामध्ये चिमूटभर हळद, त्याचबरोबर खडे मीठ टाकायचं आहे आणि या पाण्याने आपल्या घरातील फरशी पुसून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या घरातील नकारात्मकता सर्व दूर होईल. त्याचबरोबर होळीला लक्ष्मी मातेचं पूजन केलं जातं, लक्ष्मी मातेची पूजा केली जाते, सेवा केली जाते. म्हणूनच लक्ष्मी मातेला आपल्या घरामध्ये आमंत्रित करण्यासाठी या दिवशी आपल्या घराच्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन अवश्य करायचं आहे. मुख्य प्रवेशद्वारावर हळदी कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे. आपल्या दरवाजाला, मुख्य दरवाजाला आंब्याच्या पानाचं तोरण हे अवश्य लावायचं आहे, जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करेल. आपल्यावरची जी संकट आहेत, विघ्न आहेत, बाधा आहेत ते दूर होतील. आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे. दिवसभर माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे. देवघरातील देवांची पूजा करत असताना, लक्ष्मी मातेची पूजा करत असताना या ठिकाणी आपल्याला देशी गाईच्या तुपाचा दिवा अवश्य प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा प्रज्वलित करत असताना यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद, पिवळी मोहरी चिमूटभर टाकायची आहे, 2 भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि अखंड असा हा दिवा आपल्याला दिवसभर प्रज्वलित देवाजवळ ठेवायचा आहे. या दिवशी भगवान शिवशंकरांची देखील विशेष सेवा केली जाते, पूजा केली जाते. त्यामुळे आपल्याला या दिवशी शिवलिंगावर अभिषेक अवश्य करायचा आहे. भगवान श्री हरिविष्णूंची विशेष सेवा करायची आहे, पूजा करायची आहे. शक्य असेल तर त्यांना देखील या दिवशी तुम्ही अभिषेक करायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला ही दिवसभर आईनं आपल्या मुलांसाठी सेवा करायची आहे. जवळपास असणाऱ्या गोमातेची देखील जाऊन सेवा करायची आहे. गोमातेला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे. आपल्या मुलांवरची
मुलांवरची सर्व संकट, विघ्न, बाधा दूर करण्यासाठी या गोमातेला प्रार्थना करायची आहे. जवळपास जर पिंपळाचं जर झाड असेल तर पिंपळाच्या झाडाला या दिवशी अवश्य जल अर्पण करायचं आहे. या पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. अशा प्रकारे आईनं या होळीच्या दिवशी आपल्या मुलांसाठी, मुलांच्या प्रगतीसाठी, भरभराटीसाठी आणि आपल्या मुलांवरची सर्व विघ्न दूर होण्यासाठी सेवा करायची आहे. त्यानंतर तिन्ही सांजेच्या वेळेला या दिवशी तुळशी मातेला देखील विशेष महत्त्व आहे. कारण हा जो दिवस आहे होळीचा, तर हा होळीचा दिवस लक्ष्मी स्वरूप आहे. या दिवशी लक्ष्मी मातेची केलेली पूजा ही फलदायी ठरते आणि लक्ष्मी मातेचा, भगवान श्री हरिविष्णूचा, भगवान भोलेनाथांचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. त्याचबरोबर आपल्यावरची सर्व विघ्न, संकट या होळीत जळून राख होतात आणि म्हणूनच काही सेवा आपल्याला या दिवशी अवश्य करायच्या आहेत. तर तुळशी मातेजवळ आपल्याला या दिवशी देशी गाईच्या तुपाचा दिवा अवश्य लावायचा आहे. तिन्ही सांजेला देवी मातेचं आगमन आपल्या घरामध्ये व्हावं यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे. तुळशी मातेला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. प्रदक्षिणा मारत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या बीज मंत्राचा, भगवान श्री हरिविष्णूंच्या आपल्याला जप करायचा आहे. तुळशी मातेचा जर तुम्हाला कोणता जप येत असेल, मंत्र येत असेल तर तो म्हणायचा आहे. तुळशी मातेला अगदी मनापासून आणि श्रद्धेने नमस्कार करायचा आहे. आपल्यावरची, आपल्या मुलांवरची काही विघ्न आहेत, संकट आहेत, बाधा आहेत, तर ते दूर करण्यासाठी तुळशी मातेला आपल्याला प्रार्थना करायची आहे. अशा प्रकारे दिवसभर ही सेवा झाल्यानंतर तुळशी मातेजवळ आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. सांगितल्याप्रमाणे देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. यामध्ये चिमूटभर हळद, चिमूटभर पिवळी मोहरी, 2 भीमसेनी कापराच्या वड्या आणि 2 लवंगा अवश्य टाकायच्या आहेत. त्यानंतर शक्य असेल तर आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर तिथं देखील आपल्याला 2 दिवे अवश्य प्रज्वलित करायचे आहेत. आता ही जी सेवा आपण केलेली आहे आईनं आपल्या मुलांसाठी, तर लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद आपल्या मुलांना, आपल्या कुटुंबाला लाभावा. आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे तर ती दूर व्हावी. लक्ष्मी मातेचं आपल्या घरामध्ये आगमन व्हावं आणि तिच्या कृपेने आपल्या घराची भरभराट व्हावी. आपल्या मुलांवरची सर्व संकट, विघ्न दूर व्हावीत. यासाठी आता आपण हा उपाय जाणून घेतलेला आहे. आता जे आईनं आपल्या मुलांवरून वस्तू ओवाळून टाकायच्या आहे, तर त्यासाठी आईनं आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे. देवाजवळ आपण जो अखंड दिवा लावलेला आहे तर त्यामध्ये देशी गाईचं तूप घालायचं आहे, धूपदीप दाखवायचे आहे आणि त्यानंतर मी ज्या काही वस्तू सांगत आहे तर त्या सर्व वस्तू घेऊन आपल्या देवघरासमोर बसायचं आहे. तर एक प्लेट घ्या. एका प्लेटमध्ये एक पेपर ठेवा आणि त्याच्यावरती आपल्याला मुठभर पिवळी मोहरी ठेवायची आहे. जर तुमच्याकडं पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी घेऊ शकता, परंतु हा उपाय करण्यासाठी पिवळी मोहरी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यानंतर आपल्याला खडे मीठ, जे समुद्री मीठ असतं तर ते घ्यायचं आहे. ते देखील आपल्याला एक मुठभर घ्यायचं आहे. 2 लवंगा घ्यायच्या आहेत. काळे तीळ आपल्याला 1 चमचाभर घ्यायचं आहेत. तुरटीचा 1 खडा घ्यायचा आहे. छोटा खडा असेल तरी देखील चालेल आणि एक आपल्याला सुक्या खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे. अशा या आपल्याला सर्व वस्तू एका प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत. हा उपाय आईनं आपल्या मुलांसाठी करायचा आहे. त्यानंतर आईनं देवघरातील देवांसमोर बसून आपण हा जो उपाय करत आहोत, ही जी सेवा करत आहोत, तर ही सेवा पूर्ण होऊ दे. माझ्या मुलांवरची सर्व विघ्न, संकट दूर होऊ दे. व तुमच्या मुलांच्या बाबतीत जी काही अडचण असेल, विवाह संबंधित असेल, नोकरी संबंधित असेल, व्यवसाय संबंधित असेल, अभ्यास संबंधित असेल, जे काही तुमच्या मनामध्ये असेल, तर ते तुम्ही तुमच्या इष्ट देवी देवतांना, तुमच्या कुलदेवतांना, त्याचबरोबर माता लक्ष्मी, भगवान श्री हरिविष्णू, भगवान भोलेनाथांना बोलून दाखवायचं आहे, प्रार्थना करायचं आहे. श्री महालक्ष्मी अष्टकमचं किंवा श्री सुक्तमचं तुम्हाला पठण करायचं आहे. जर पठण होतच नसेल तर तुम्ही श्रवण केलं तरी देखील चालेल आणि हे जर तुम्हाला शक्य होत नसेल तर ओम श्री महालक्ष्मी नमः या बीजमंत्राचा 108 वेळा आपल्याला जप करायचा आहे. जेणेकरून आपण या ज्या सर्व वस्तू घेतलेल्या आहेत तर या सर्व वस्तू अभिमंत्रित होतील आणि त्यानंतर आपला मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर तिला एका खुर्चीवर किंवा पाटावरती आपल्या देवघरासमोर बसवायचं आहे. हा उपाय करत असताना जर समजा तुमच्या घरामध्ये जरी 2 मुलं असतील, 3 मुलं असतील तरी सुद्धा प्रत्येक मुलासाठी वेगवेगळं साहित्य घ्यायची काहीही गरज नाही. या साहित्यात तुम्ही प्रत्येक मुलासाठी हा साहित्याचा वापर करू शकता. त्यानंतर खुर्चीवर बसून किंवा पाटावर बसून आपल्याला 7 वेळा आपल्या मुलाच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला उतरवायचं आहे. ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो तर त्याप्रमाणे आपल्याला ह्या ज्या वस्तू घेतलेल्या आहेत प्लेटमध्ये तर त्या उतरवायच्या आहेत, फिरवायच्या आहेत. हे करत असताना आपल्या मुलांवरील सर्व इडापिडा टळू दे, आपल्या मुलांवरील सर्व विघ्न दूर होऊ दे, माझ्या मुलाची प्रगती होऊ दे, भरभराट होऊ दे, प्रत्येक कामामध्ये यश प्राप्ती होऊ दे, आजारपण असेल तर ते दूर होऊ दे, अशी काही जी मनामध्ये
मनामध्ये तुमच्या इच्छा असेल, जे काही संकट असतील, बाधा असतील तर ते बोलून दाखवायचं आहे. हे सर्व उपाय करत असताना, सेवा करत असताना मनातल्या मनात आपल्याला हे सर्व बोलायचं आहे. कोणतीही सेवा करत असताना, उपाय करत असताना मनापासून आणि श्रद्धेने केला तरच त्याचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं. आणि त्यानंतर तुम्हाला हे ज्या वस्तू आहेत तर त्या घेऊन आपल्या जवळ असणाऱ्या होळीजवळ जायचं आहे. होळीला 7 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. या प्रदक्षिणा मारत असताना देखील आपल्या मनामध्ये जे काही शंका आहेत तर त्या सर्व काही बोलून दाखवत आपल्याला या 7 प्रदक्षिणा करायच्या आहेत. आणि त्यानंतर आपल्याला या होळीकडे पाठ करायचे आहे आणि हातातील वस्तू उलट्या हाताने आपल्याला होळीमध्ये फेकायच्या आहेत. त्यानंतर आपल्या घराकडे यायचं आहे. घराकडे येत असताना कोणत्याही व्यक्तीशी रस्त्याने येता जाता बोलायचं नाही. अगदी शांतपणे आपल्याला हा उपाय करायचा आहे. घरी आल्यानंतर आपल्या दरवाजामध्येच पाणी ठेवायचं आहे. हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि मगच आपल्या घरामध्ये प्रवेश करायचा आहे. घरामध्ये आल्यानंतर आपल्याला भीमसेनी कापराच्या 4-5 वड्या घ्यायच्या आहेत, ज्यामुळं आपल्या घरामध्ये याचा जास्तीत जास्त धूर होईल. अशा प्रकारे आपल्याला या भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर भीमसेनी कापराच्या वड्या घेतल्यानंतर आपल्याला 4 लवंगा घ्यायच्या आहेत आणि 2 तमालपत्राची पानं घ्यायची आहेत आणि या 3 वस्तू ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत. त्या पेटवायच्या आहेत आणि आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे, दरवाजा आहे, तर त्या दरवाजाच्या बाहेर जायचं आहे. त्या दरवाजावरून आपल्याला ओवाळायचं आहे. 7 वेळा आपल्याला हे ओवाळायचं आहे. जेणेकरून आपल्या घरामध्ये जे कोणती बाधा असेल, ज्यामुळे आपल्या मुलाला हा त्रास होत असेल किंवा विघ्न येत असतील, तर त्यासाठी हे सर्व विघ्न बाधा आपल्या मुख्य प्रवेशद्वारातूनच आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात, येत असतात. नकारात्मकता आपल्या घरामध्ये येत असते. आणि म्हणून आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्यानं आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला 7 वेळा ओवाळायचं आहे. त्यानंतर आपल्या देवघरातील देवांना आपल्याला ओवाळायचं आहे. यातील जर भीमसेनी कापूर संपला तर हे विझत असेल तर तुम्ही यामध्ये भीमसेनी कापराच्या आणखी वड्या टाकत राहायचं आहे आणि याचा संपूर्ण घरामध्ये आपल्याला धूर करायचा आहे. कानाकोपऱ्यामध्ये हे सर्व घेऊन फिरायचं आहे. जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे त्यामुळं आपल्या घरामध्ये हे जे दोष निर्माण होत आहेत तर ते सर्व दूर होण्यास मदत होणार आहे. आणि होळीचा दिवस असा आहे की तुम्ही या दिवशी जो कोणता उपाय कराल, सेवा कराल तर त्याचं तुम्हाला निश्चित फळ प्राप्त होत असतं. आणि म्हणूनच या दिवशी आईनं आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला हे सर्व फिरवत असताना देखील आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी, भरभराटीसाठी प्रार्थना करायची आहे. अशा प्रकारे तुम्ही ही सेवा केल्यानं तुमच्यावरची, तुमच्या मुलांवरची सर्व विघ्न बाधा दूर होणार आहेत. असा हा उपाय तुम्ही दर अमावस्येला किंवा पौर्णिमेला किंवा शनिवारी जरी केला तरी देखील चालेल. कारण की शनिवार, अमावस्या आणि पौर्णिमा हे जे दिवस असतात तर हे आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे, आपल्या घरामध्ये जे ग्रहदोष, वास्तुदोष किंवा जर पूर्वजांचा देखील आपल्याला जर त्रास होत असेल तर हे जे दिवस आहेत तर हे या सर्व दूर करण्यासाठी प्रभावी दिवस ठरतात. आणि म्हणूनच या दिवशी शनिवार, अमावस्या आणि पौर्णिमा या दिवशी जर तुम्ही असे जर उपाय केले तर तुम्हाला याचा निश्चित फायदा होणार आहे. तर अशा प्रकारे आपली आजची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल. लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.